धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज सकाळी न्यू बुधवार पेठ येथील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आकर्षक रथात ठेवण्यात आलेल्या तथागत गौतम बुद्ध मूर्ती विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन या रॅलीस प्रारंभ झाला। शांततेत आणि शिस्तबद्धरित्या मंगलमय वातावरणात रॅली पुढे सम्राट चौक मार्गे मिलिंदनगर येथे आल्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी येथे अभिवादन करण्यात आले। भक्ती साऱ्या मीराताईंची वाट। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, सरस्वती चौक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। यावेळी समदा सैनिक दलाने पुतळ्यास मानवंदना दिली। डफरीन चौक मार्गे जुना एम्प्लॉयमेंट चौक आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या प्रांगणात बोधी वृक्षाखाली या रॅलीचा समारोप करण्यात आला, अशी माहिती उपासक दाजी वाघमारे यांनी दिली। विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणारे करुणेचे सागर तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचांग प्रणाम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या धम्मसंस्थेच्या वतीने आज दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दलाच्या वतीने भव्य असे मिरवणूक आम्ही रथामधून काढलेले आहे। आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे। बाबासाहेबांनी दीक्षा 14 ऑक्टोबर 1956ला अशोका विजयादशमीच्या दिवशी याच दिवशी दिलेले आहे आणि म्हणून आजच्या या मंगल समयी या बौद्ध महासभेनं आयोजित केलेल्या या धम्म रॅलीमध्ये अत्यंत श्रद्धेनं उपासकांनी उपासिका मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवलेला आहे। बाबासाहेबांनी दिलेला धम्म जो आहे तो शांततेचा धम्म आहे आणि तो जगामध्ये शांतता नांदावी म्हणून या ठिकाणी भगवान बुद्धाच्या विचाराची अत्यंत गरज आहे। आज आपण पाहतोय अनेक देशामध्ये युद्धाचं सावट आहे आणि देशामध्ये सुद्धा जातीयता आणि अत्यंत वाईट अशी बिकट परिस्थिती या ठिकाणी माणसामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे आणि म्हणून हा द्वेष कमी करण्याच्या दृष्टिकोनातून बुद्धाची जी नीतिमत्ता आहे, जी बुद्धाची शिकवण आहे, बुद्धाचा शांततेचा मार्ग आहे, शांततेचा जो मार्ग आहे तो मार्ग या ठिकाणी जगाला गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेनं ही रॅली काढलेली आहे। भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, धम्मरक्षिता कांबळे, आशा शिवशरण, निर्मला कांबळे, कमल सोनवणे, दत्तात्रय सिद्धगणेश, प्राध्यापक डॉक्टर जगन्नाथ शिंगे, देवीदास लंकेश्वर, नंदा काटे, मंगल सूर्यवंशी, विशाल गायकवाड, राजेंद्र माने, यशवंत साबळे, गौतम जगझाप, बाबू रणखांबे, पुंडलिक काकडे, बाबासाहेब साबळे, अमर मस्के, रमा डावरे, आम्रपाली सर्वगोड, बाळासाहेब गायकवाड, नागनाथ थोरात, चेतन चौरे यांच्यासह पदाधिकारी, बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।